भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव या संस्थेच्या वतीनं आज हा युवा दिन उद्योजकता प्रेरणा दिन म्हणून देखील साजरा केला जातो. या प्रसंगी उपस्थित असलेले आत्ताच ज्यांनी अनमोल असं मार्गदर्शन आपणास केलं ते आमचे गुरुवर्य आदरणीय चंद्री देशमुख सर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले या संकुलाचे प्राचार्य कांबळे सर, राऊत सर, आमचे स्नेही असलेले दत्तर सर, सगळ्यांची नावं आठवत नाहीत. दत्तरी मॅडम, आम्ही इलेक्शन मध्ये मिळून सगळ्यांनी काम केले आणि त्यामुळं एक जगताप सर आहे त्या ठिकाणी. प्रथमतः राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना मी मनापासून वंदन करतो. मित्रहो, या दोन विभूती अशा आहेत की ज्यांच्यापासून केवळ प्रेरणा आणि प्रेरणाच मिळते आणि म्हणूनच कदाचित या संस्थेनं हा उद्योजकता प्रेरणा दिवस असं नाव ठेवलं असावं असं सुद्धा मला वाटून गेलं. की स्वामी विवेकानंदांचं जीवन असेल, राजमाता जिजाऊंचं जीवन असेल, यांचं चरित्र आपल्यासमोर उभा करावं या उद्देशाने सौदागर सरांनी आणि जगताप सरांनी मला विचारलं. ठीक आहे सर, मला खूप चांगली संधी दिली की अशा महापुरुषांचं जीवन आपल्यासमोर उभं राहिलं पाहिजे. राजमाता जिजाऊंचा परिचय आपणास आहे, त्या ज्यांनी शिवराय घडवले. मित्र हो, सर्वात श्रेष्ठ स्थान कुणाचं असेल जीवनामध्ये तर ते असतं आपल्या आई वडिलांचं आणि आपल्या गुरुचं. किंबहुना आई वडिलांपेक्षाही श्रेष्ठ स्थान असतं ते गुरुचं. कबीरजी एका ठिकाणी म्हणतात, गुरु गोविंद दोईकडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपली जो गोविंद देव बताय. गुरुचं स्थान हे ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे. गुरुचं स्थान हे ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि म्हणून माऊलींनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी गुरुसाठी लिहिली आहे. म्हणून दान तेने गुरु भजिजे, तेने कृतकाले होईजे, जैसे अमृताचे सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोष. अर्थात गुरूंचा आनंद या ठिकाणी करतो. राजमाता जिजाऊ ह्या छत्रपती शिवरायांच्या आद्य गुरु होत्या आणि ज्यांच्यामुळं स्वराज्य उभा राहिलं, ज्यांनी दोन छत्रपती शिवाय घडवले अशा राजमाता जिजाऊ, त्यांचं कार्यकर्तृत्व हे खूप महान आहे. त्यांच्या कर्तृत्वाला मुद्रा. त्याचबरोबर मला जो आज विषय दिला, मला ज्यांच्यासाठी बोलावं ते ज्यांचं जीवनचरित्र मी आपणासमोर मांडणार आहे ते स्वामी विवेकानंद. मित्र हो, भारताला जगामध्ये ज्यांनी ओळख निर्माण करून दिली, मी जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा म्हणतो, भारताला जगामध्ये ज्यांनी ओळख निर्माण करून दिली अशा महान विभूती ज्या आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम नाव कोणाचं घ्यावं लागत असेल तर ते स्वामी विवेकानंदांचं. स्वामी विवेकानंद हे राष्ट्रपुरुष संन्यासी. स्वामी विवेकानंदाचा जन्म मागच्या प्रास्ताविकामध्ये धरकर सरांनी सांगितला की स्वामी विवेकानंदाचा जन्म 1863 12 जानेवारी कलकत्ता या ठिकाणी झाला आणि ते काही अशा कुठल्या तरी गरीब कुटुंबात किंवा अशिक्षित कुटुंबात जन्माला आलेले होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे त्या काळातले नामांकित वकील होते आणि केवळ वकीलच नव्हते तर एक उद्वचन पुरुष होते आणि ते सांगायचं म्हणजे निरीश्वरवादी होते. ईश्वरावर त्यांची श्रद्धा नव्हती, परंतु
त्यांच्या ज्या पत्नी होत्या भुवनेश्वरी देवी, या भुवनेश्वरी देवींची ईश्वरावर प्रगाढ श्रद्धा होती. असं हे कुटुंब ज्यांच्यामध्ये निर्वृत्त आहे, त्यांचे विश्वनाथ दत्तांचे वडील देखील वकील होते. म्हणजे कायद्याचा अभ्यास ज्या घरामध्ये पिढ्याने पिढ्या होत होता, अशा कुटुंबामध्ये स्वामी विवेकानंदाचा जन्म झाला. आणि स्वामी विवेकानंद लहानाचे मोठे होत असताना त्यांची प्रखर बुद्धिमत्ता क्षणोक्षणी जाणवत होती. बुद्धिमत्ता इतकी होती की बुद्धिमान व्यक्तीचं सगळ्यात पहिलं लक्षण कोणतं असेल तर तो हा शंकाखोर असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला शंका आहे, प्रश्न विचारत राहतो, भंडावत राहतो, विचारत राहतो. आणि हे बाळ वाढत असताना स्वामी विवेकानंदचे वडील असल्यामुळं त्यांच्या घरी अनेक पक्षकार येत असत. आणि त्या काळात या रीतिरिवाजाप्रमाणे जी बैठक व्यवस्था त्यांच्या घरातली होती, मग त्या बंगालच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी पूर्वी एक शौक म्हणून गुडगुडी असायची. गुडगुडी होण्यासाठी हुक्का, तो हुक्का सर्वांसाठी एक होता, परंतु ते पिण्याची जी साधनं होती ती मात्र त्याच्या नळ्या वेगवेगळ्या. आणि स्वामी विवेकानंद 8 वर्षाचे होते. नरेंद्र नाव होते. नरेंद्र 8 वर्षाचा होता. ते पाहत होता वेगवेगळ्या जाती धर्माचे पक्षकार त्या ठिकाणी येत होते. मग सगळ्यांसाठी वेगवेगळी जागा बसायची ठरलेली होती आणि सगळ्यांसाठी तो हुक्का होता. प्रत्येक जातीच्या व्यक्तीसाठी वेगळा होता, वेगळी. एके दिवशी कुतूहल म्हणून हा नरेंद्र त्याने हुक्का ओढायला सुरू केली. उगी जायचं, नळी तोंडात घालायची आणि हुक्का ओढून पाहिजे. हे त्यांच्या वडिलांनी पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की हा कुतूहल म्हणून करतोय, ते खूप समजदार. त्यांनी म्हटलं, नरेंद्र हे काय करतोस? ते म्हणाले, हे कशासाठी केले? अरे हा हुक्का आमच्यासाठी आहे, हा हुक्का यांच्यासाठी आहे, हा हुक्का यांच्यासाठी, ह्या जातीच्या लोकांसाठी. नरेंद्राने 8व्या वर्षी वडिलांना प्रश्न विचारला की जर मी ह्या सगळ्या नळ्यावर ओढून पाहिल्या असतील तर मग माझी जात कोणती? मित्र बाळाचे पाय पाळणे दिसतात असा प्रश्न विचारणार आहे. आपल्यावर संस्कार घडवणारी जी आई आहे, त्या आईला त्यांनी प्रश्न विचारला होता की आपण उजव्या हाताने काय जेवायचं, डाव्या हाताने काय जेवायचं, उजव्या हाताचा वापर का करायचा? आपल्या मनात कधी प्रश्न आला का? उजव्या हाताचा वापर का करायचा, डाव्या हाताचा का करायचा नाही? आपण जर 2 डोळ्यांनी पाहत असू, दोन्ही डोळ्यांचा उपयोग पाहण्यासाठी करत असू, आपण जर चालण्यासाठी दोन्ही पायाचा उपयोग करत असू, श्वास घेण्यासाठी दोन्ही नाकपुड्याचा वापर करत असू, तर जेवण उजव्या हाताने का करायचं, डाव्या हाताने का करायचं? अशा प्रकारचा प्रश्न नरेंद्राने आईला विचारला. आई देखील हुशार होती. आईनं समजुतीप्रमाणे उत्तर दिलं, बाळा त्या हाताची कामं ठरलेली आहे आणि म्हणून वापरायचा असं उत्तर दिलं. परंतु त्याचं समाधान झालं नाही. नरेंद्राला नेहमी प्रश्न पडायचा की देव काय, ईश्वर आहे काय, आणि असेल तर तो कुठला आहे आणि कसा आहे. यासाठी तो तळमळत होता. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत होता, वेगवेगळ्या लोकांजवळ जात होता, अनेकांना प्रश्न विचारत होता, म्हणत होता. नरेंद्रला शाळेमध्ये घातलं. शाळेमध्ये घातल्यानंतर त्याच्यावर शाळेत गेल्यानंतर अनेक प्रकारची मुलं शाळेत येतात, वेगवेगळ्या स्तरातली मुलं त्या ठिकाणी होती. भाषेचा प्रभाव पडत होता आणि काही वाईट विचार देखील त्याच्या मनामध्ये उठत होते. तो वेडवाकडे बोलू लागला म्हणून त्याची शाळा बंद केली. तो वाईट देखील कधी कधी आईला बोलायचा, पण तो वाईट संस्कार पुसून टाकण्यासाठी त्यांच्या वडिलांनी एक तरकीब युक्ती केली की तो जर काही आईला वाईट बोलला तर ते वाक्य जसंच्या तसं ठेवायचं
आणि मग ते नरेंद्रनं वाटलं की त्याच्या मनाला वाईट वाटायचं. अशा प्रकारे तो वाईट संस्कार वडिलांनी त्यांच्या कुठून टाकला. विवेकानंदाच्या अनेक कथा आहेत. विवेकानंद ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेमध्ये गेले, तिथं शिकले आणि शिकल्यानंतर त्यांनी नंतर कॉलेजमध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण चालू होतं. बीएच्या वर्गात ते शिकत होते, तत्वज्ञान विषय होता. आणि हे शिकत असताना त्या ठिकाणी एके दिवशी त्यांचे इंग्रजीचे प्राध्यापक नव्हते, म्हणून त्या कॉलेजचे प्राचार्य जे की अतिशय विद्वान होते, जगातल्या अनेक विद्यापीठामध्ये त्यांनी आतापर्यंत कार्य केलं होतं, ते हेस्टी नावाचे प्राचार्य त्या ठिकाणी तो इंग्रजीचा तास घेण्यासाठी आले. आणि इंग्रजीचा तास घेत असताना विल्यम वर्ड्सवर्थची कविता एक्सर्शन ही कविता ते शिकवत होते. आता त्यांनी सांगायला सुरुवात केली की वर्ड्सवर्थ हा निसर्ग कवी होता. निसर्गामधल्या अनेक बाबींचं त्याला आकर्षण होतं. निसर्गामध्ये दृश्य पाहून तो भाव समाधीत जात असे. विवेकानंदालाही लहानपणापासूनचा प्रश्न होता की ईश्वर आहे तर कुठं आहे, तो कसा भेटणार. मग त्याला कोणीतरी सांगितलं होतं की ध्यान केल्याने ईश्वर मिळतो, आणि म्हणून विवेकानंदाने ध्यान करायला सुरुवात केली होती. ते ध्यानामध्ये रमू लागले होते. आणि मग हे भाव समाधी हा शब्द त्या ठिकाणी त्यांनी ऐकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल निर्माण झालं. आणि कुतूहलातून त्यांनी त्या प्राचार्य महोदयांना त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह घेऊन ते प्राचार्यांकडे गेले. प्राचार्य हेस्टी हे अतिशय विद्वान होते. त्यांनी त्या आपल्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा प्रश्न टाळला, ओळखला. बाळा, तुला काय विचारायचंय का? विचार. विवेकानंद म्हणाले, तुम्ही जी म्हणला भाव समाधी हे काय, ती तुम्ही अनुभवली काय? हा विवेकानंदाचा प्रश्न होता. आणि त्यावेळेस हेस्टी म्हणाले, बाळा, मी काही भाव समाधी अनुभवली नाही, परंतु ज्यांनी भाव समाधी अनुभवली ते व्यक्ती माझ्या परिचयाचे आहे. आणि ते कोण आहे, ते कोण आहेत असा प्रश्न विचारल्यानंतर हेस्टीने सांगितलं की इथंच दक्षिणेश्वर कलकत्त्याचा एक भाग आहे, त्या ठिकाणी काली मातेचं मंदिर आहे. आणि त्या काली मातेच्या मंदिरामध्ये एक साधू पुरुष, एक फकीर आहे, ज्यांना रामकृष्ण परमहंस म्हटलं जातं. ते त्या ठिकाणी काली मातेची पूजा करतात आणि ते भाव समाधी अनुभवली आहे त्यांनी. तू त्याला जाऊन भेट, निश्चितपणे तुला एक अनुभव मिळेल. हा विचार स्वामी विवेकानंदाच्या मनातली जी तळमळ होती, नरेंद्राच्या मनातली तळमळ, ते त्या ठिकाणी गेले. रामकृष्ण परमहंसाला त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की हे काही आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही. परंतु त्यापूर्वी एक प्रसंग घडलेला होता. त्यांचे एक नातेवाईक रामचंद्र भट्ट त्यांच्यासह त्यांच्या घरी या रामकृष्ण परमहंसांना त्यांनी पाहिलं होतं. आणि मग पुन्हा म्हणून या रामचंद्र भट्टांना घेऊन ते परमहंसाकडे गेले. आणि मग हे रामकृष्ण परमहंस कोण होते, हा त्यांचाही इतिहास या ठिकाणी थोडासा सांगणं मला आवश्यक वाटतं. की रामकृष्ण परमहंस जे होते हे कमरपुआर उकर नावाचं एक गाव कलकत्त्यामध्ये होतं. त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. एका ब्राह्मण कुटुंबात जन्मला हा मुलगा. आणि गरीब परिस्थितीतला भिक्षुकी व्यवसाय करणारा हे कुटुंब, त्याच्या आईनं रामकृष्ण परमहंसात सांगतो मित्रांनो, त्यांचं मूळ नाव गदाधर होतं. या गदाधराला आई शाळेत घेऊन चालली जात असताना त्या ठिकाणी रामकृष्णाने आईला विचारले, तू मला शाळेत काय घालतेस, मला शाळेत देव भेटेल काय, शाळेत मला देव भेटेल का, हा तुमच्याजवळ आईने सहज उत्तर दिलं की नाही बाळा, तुला शाळेत देव भेटणार नाही, कदाचित शाळेत देव माणसंही भेटणार नाही. मग मला शाळा नको. शाळा नको म्हटल्यानंतर काय करायचं हा प्रश्न तिच्या पुढे पडला. आणि तिथून तिनं या रामकृष्णाचाच मोठा भाऊ, जो की कलकत्त्यामध्ये या ठिकाणी काली मातेची पूजा घेत होता. आता त्याचाही पुढे थोडासा इतिहास आहे, वेळेची मर्यादा लक्षात घेऊन तो इतिहास मी सांगत नाही. ते काली मातेच्या मंदिराचा पण एक इतिहास आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांचा भाऊ रामकुवर नावाचा तो त्या ठिकाणी पुजाऱ्याचं काम करत होता. मग त्याच्याजवळ मला ठेवायचं
असा विचार करून रामकृष्णांना त्या ठिकाणी ठेवलं. आणि मग रामकृष्ण तिथे गेल्यानंतर त्यांनाही प्रश्न पडलेला की खरोखरच देव आहे का, ईश्वर आहे तर तो कसा आहे, तो कसा अनुभवायचा. हा या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांनी त्या स्थापना चालू केली. रामकोरच्या नंतर त्यांनी त्या देवीची पूजा चालू केली आणि ते इतके तल्लीन होऊन मातेची पूजा करण्यामध्ये की जेवण करण्यापूर्वी ते त्यांना देवीच्या कडून निवेदन करायचे, तू खातेच काय. त्यांना वाटायचं ही मूर्ती आहे हे खात नाही, परंतु निष्ठा एवढी प्रबळ होती की ते अत्यंत निष्ठेनं ते कार्य करत होते. आणि हे करत असताना एक दिवस रामकृष्ण परमहंसांना साक्षात्कार, एक प्रकाश त्यांनी विचार केला. इतके टोकाला गेले होते की हे देव नाही, मी केलेलं सगळं व्यर्थ आहे, मी आत्महत्या करणार. म्हणून त्या मंदिरातली तलवार त्यांनी घेतली आणि स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना साक्षात्कार झाला. आणि प्रकाश स्वरूपाने त्यांच्या पुढे देवी प्रगट झाली. तुझ्या हातून महान कार्य होणार आहे, तू हे करू नकोस सांगितल्यानंतर मग देवीशी त्यांचा संवाद चालू झाला. लोक अक्षरशः रामकृष्णांना वेडा म्हणत होते, परंतु लौकिक दृष्टीने जरी ते वेगळे असले तरी ते खरे महान साधू होते, संत होते. त्यांनी निष्ठेनं कालिकातेची पूजा चालू केली. आणि मग ते कधी कधी त्या देवीच्या नाकाजवळ तिला श्वास टाकतो, तिच्या हात हातात काय. आणि अशा रामकृष्ण परमहंसाजवळ ज्यावेळेस विवेकानंद गेले त्यावेळेस विवेकानंदांनी त्यांना प्रश्न विचारला, या सृष्टीमध्ये देव आहे काय. रामकृष्णाने उत्तर दिलं, देव आहे. देव आहे म्हणून सांगितल्यानंतर पुन्हा विवेकानंदांनी विचारलं, मग तू मला का दिसत नाही. रामकृष्ण म्हणाले, बाळा ही गोष्ट सहज साध्य नाही. त्यावेळेस विवेकानंद म्हणाले, तो तुम्हाला दिसला काय. रामकृष्णाने सांगितलं, हो मला तो दिसलाय. मग तो मला दाखवाल काय. रामकृष्ण म्हणाले, मी जे सांगशील ते करशील तर तुलाही दिसेल. हा गुरु शिष्याचा संवाद आहे. मित्र हो, सुरुवातीला श्लोक जाणीवपूर्वक वापरला तो यासाठीच वापरला होता. गुरु गोविंद दोन्हीकडे काकेला उपाय बलिहारी बुवा की जो गोविंद दिवे बताय. ईश्वराकडे जाण्याचा मार्ग गुरु दाखवतो. आणि रामकृष्ण परमहंसाने ते केलं. रामकृष्णाने सांगितलं, बाळा विज्ञान काय सांगते की लोखंड हे चुंबकाकडे आकर्षण करतात, परंतु जर ते गंजलेले लोखंड असेल, या ठिकाणी सर्व ITI विद्यार्थी आहेत, इंजिनियर्स लोक आहेत, जर एखादी गंजलेली मूर्ती असेल तर ती चुंबकाकडे आकर्षित होईल काय. याचं प्रश्नाचं उत्तर नकारार्थी येते. मग तो गंज काढल्याशिवाय ज्याप्रमाणे तो ती सुई आकर्षली जात नाही लोहाकडे, तसंच या आत्म्यावरचा, या मनावरचा जो गंज आहे तो निघाल्याशिवाय, आत्मदर्शन झाल्याशिवाय ईश्वर दर्शन होणार नाही. ईश्वर कुठे आहे, ईश्वर प्रत्येक प्राणीमात्रात आहे. रामकृष्णांचा आणि विवेकानंदांचा संवाद होता, ईश्वर कुठे आहे, ईश्वर प्रत्येक प्राणीमात्रात आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी ईश्वर आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग तुम्ही मंदिरात का जाता. विवेकानंदाचा प्रश्न, त्यावर रामकृष्णाने दिलेलं उत्तर की बाळा ईश्वराची अनुभूती घ्यायची असेल तर त्यासाठी उपासना आहे, आणि उपासना करायची असेल तर एकाग्रता लागते, आणि एकाग्रता पाहिजे असेल तर मला गाभाऱ्यात गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून ते मी गाभाऱ्यात जातो. माझा देवीशी संवाद होतो, तुला हा संवाद करून घ्यायचा आहे. योगायोग असा 1884 साल होतं. आणि 1884 साली स्वामी विवेकानंदाचे वडील विश्वनाथ दत्त आजारी पडले आणि त्यांचं त्या देहावसान झाल्यानंतर विवेकानंद अतिशय खिन्न झाले. खूप वाईट वाटलं त्यांना. करायचं तर काय करायचं. घरच्यांचं पोट राहायचं असेल तर लौकिकार्थानं काहीतरी काम केलं त्यांचं. हे काम करण्यासाठी त्यांनी काही काळ शिक्षकाची नोकरी केली, काही काळ अनुवादक म्हणून काम केलं. आणि हे करत असताना पुन्हा रामकृष्णांची भेट झाली. रामकृष्ण त्यांना म्हणले, बाळा तुला खूप मोठं कार्य होणार आहे, तू इथं थांबू नकोस, याच्यामध्ये गुंतून पडू नकोस. आणि मग जा, तुझी खिन्नता तुमच्या देवीला
पुन्हा विवेकानंद त्या ठिकाणी गेल्यानंतर अतिशय आर्त भावनेनं त्यांनी साधना केली आणि त्यांनाही साक्षात्कार झाला. काय तुला पाहिजे ते माग, असं देवी म्हटल्यानंतर यांनी काय मागावं? ते म्हणाले, मला ज्ञान, विवेक, वैराग्य आणि भक्ती दे. गरज कशाची होती? गरज होती पोट भागवण्याची, गरज होती लौकिक अर्थानं जीवन जगण्याची, गरज होती ऐश्वर्य मागण्याची. परंतु विवेकानंदांनी देवी पुढे जे मागणं मागितलं ते मागणं असं होतं की मला भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि विवेक दे. ही घडलेली कथा त्यांनी रामकृष्णाला येऊन सांगितली. मला साक्षात्कार देवी माझ्या पुढे आली आणि मला तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेस मी मला म्हणालो की मला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दे. अरे रे, तू काय मागितलं? तू चुकलास. गुरु म्हणतात तू चुकलास, तू जे पाहिजे ते मागितलं नाही. पुन्हा जा, पुन्हा जा. दुसऱ्यांदा तो प्रयोग झाला. दुसऱ्या वेळेस विवेकानंदांनी सर्व काही विसरून गेले आणि मला ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि विवेक हेच मागणं नाही. अशा पारलौकिक पुरुष जे असतात त्या पारलौकिक पुरुषाचं हे उदाहरण आहे. आणि मग विवेकानंद तिथे रमलेच नाही, ते संन्यस्त नाही. आणि संन्यस्त तर पूर्ण कालांतराने लौकिक अर्थाने रामकृष्ण परमहंस आजारी पडले. त्यांना गळ्याचा कॅन्सर झाला आणि गळ्याचा कॅन्सर झाल्यानंतर निदान व्हायला खूप काळ गेला. आजार पराकोटीला गेला. स्वामी विवेकानंदांना स्पष्ट कळलं की आता आपल्या गुरुचं देहावसान होणार आहे, आपले गुरु यावर सोडून जाणार आहे. ते पुन्हा ते करायचं तर काय करायचं? गुरुच्या आज्ञा प्रमाण मानून चालायचं. आणि प्रमाण मानून चालत असताना मग ठरल्याप्रमाणे एके दिवशी तो वाईट दिवस उगवला आणि त्या दिवशी रामकृष्ण परमहंसाचाही देह पडला. त्यांच्या अस्थी त्यांनी काही काळ त्या ठिकाणी घालवला. पण या ठिकाणी थांबून मला चालणार नाही, मला माझा भारत पाहिजे, भारताची भ्रमंती करायची आहे. म्हणून स्वामी विवेकानंद भारत भ्रमंतीला निघाले. भारत भ्रमंतीला निघाल्यानंतर तिथून ते अजमेरला गेले, जयपूरला गेले, माउंट आबूला गेले आणि माउंट आबूहून पुढे ते गुजरात मध्ये आले. गुजरात मध्ये आल्यानंतर शंकर पंडित नावाच्या व्यक्तीच्या घरी ते थांबले आणि त्या ठिकाणी हे शंकर पंडित जे होते ते वेदांताचा इंग्लिश मध्ये अनुवाद करत होते. वेदांचा इंग्रजीत अनुवाद करत असताना त्यांच्या सानिध्यात हे गेले. स्वामीजींना वाटत होतं की माझा धर्म इतका महान आहे आणि मात्र माझ्या धर्माचे जे वेद आहे ते वेद मला आवडत नाही. वेदांचा अभ्यास त्या ठिकाणी विवेकानंदांनी केला. 11 महिन्याचा काळ त्यांनी या शंकर पंडितांच्या घालवला आणि त्या ठिकाणी त्यांनी वेदांचा परिपूर्ण अभ्यास केला आणि पुढे भ्रमंतीला निघाले. ते मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये त्यांना ते शहर काही आवडलं नाही. तिथून पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर ते पुण्याला जात असताना आगगाडीमध्ये त्यांची आणि लोकमान्य टिळकांची भेट झाली. आगगाडीच्या डब्यात ते लोक एकत्र होते, एकमेकांची ओळख नव्हती. परंतु इंग्रजीमध्ये संभाषण हे करू लागले. संभाषण करत असताना त्या डब्यामध्ये काही जे पुढे लोक होते त्यापैकी टिळकांना चांगली इंग्रजी येत होती. आणि मग त्यांना लक्षात आलं की जरी हा साधूच्या वेशातला युवक असला तरी देखील हा अस्खलित इंग्रजी बोलू शकतो, इंग्रजीवर याचं प्रभुत्व आहे. त्यांनी त्यांच्याशी संवाद चालू केला आणि संवादातून धार्मिकतेचे प्रश्न असतील, तत्वज्ञानाचे प्रश्न असतील याची चर्चा रंगत गेली. पुन्हा कधी आलं कळलंच नाही. पुण्यामध्ये उतरल्यानंतर लोकमान्य टिळक त्यांना म्हणाले, तुम्ही कुठे जाणार? कुठे जाणार तुम्ही? विवेकानंद म्हणाले, मी संन्यासी, मी कुठेही जाणार. मी फक्त भारत भ्रमंतीला निघालोय. मी भारत देशाचा वैभव, भारत देशाचं दुःख राहिलं, भारत देशाचा दुःख जीवन पाहण्यासाठी करतोय. आणि मग त्यावेळेस लोकमान्य म्हणाले, चला माझ्याकडे. लोकमान्यांचा आणि त्यांचा संवाद झाला. लोकमान्याबरोबर विवेकानंद आले आणि विवेकानंदांची आणि त्यांची चर्चा होत असताना त्यांनी दोघांची एक चर्चा होत होती की भगवद्गीताने सांगितली गेली ती समरांगणावर सांगितली गेली. श्रीकृष्णानं भगवद्गीता समरांगणावर सांगितली आणि मग या ठिकाणी बलशाली भारताचं प्रश्न करायचं आहे तेव्हा ही समरांगणावर सांगितलेली भगवद्गीता
निश्चितपणे जी कर्मयोग सांगते, जी राजयोग सांगते, जी धर्मयोग सांगते, जी ज्ञानयोग सांगते, ही भगवद्गीता. तिच्यावर मला भाष्य करायचं आहे. परंतु मी संन्यासी, मी हे करू शकणार नाही. लोकमान्य म्हणाले, मी हे राजकारणी आहे, मला हे वेळ मिळणार नाही. परंतु पुढे दुर्दैवाने लोकमान्यांना शिक्षा झाली. लोकमान्य मंडालेच्या तुरुंगात गेले आणि त्यांनी भगवद्गीतेवर गीता पुण्यावरून पुढे गेले. लोकमान्य रहा म्हणून त्यांना आग्रह करत असताना विवेकानंद त्या ठिकाणी राहिले नाही. पुढे ते मद्रासला गेले. मद्रासमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या भोवती अनेक युवक जमा झाले आणि युवक जमा झाल्यानंतर सगळ्या युवकांना ते आपल्या धर्माचं वेदांताचं तत्वज्ञान सांगत होते. हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे, कसा महान आहे, याचा पाया कधी मजबूत आहे, याची चर्चा होत होती. आणि ह्या युवकांना त्यांनी गृहीत केलं होतं. या युवकांमध्ये रम्मान होत होते. रम्मान होत असताना तिथे वार्ता आली की शिकागोमध्ये अमेरिकेमध्ये सर्व धर्म परिषद आहे. सर्व धर्म परिषदेला जायचं तर कुणी जायचं, आपल्याकडे एक मत होत नव्हतं, कुणाला पाठवायचं. या युवकाने आग्रह केला, विवेकानंदजी आपण या धर्म परिषदेला आता, आणि या धर्म परिषदेमध्ये आपल्या भारत देशाचं प्रतिनिधित्व, आपल्या हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व तुम्ही करावं. कारण आपण उत्तम इंग्लिश जाणता, आपला धर्माचा अभ्यास प्रगाढ आहे, तत्वज्ञानाचा अभ्यास खोल आहे, आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी जावं आणि आपलं तत्वज्ञान त्या ठिकाणी मांडावं. स्वामी विवेकानंदांना देखील खूप वाटत होतं, परंतु त्यांचं मन तयार होत, त्यांची इच्छा नव्हती. त्यांना आदेशाची वाट पडत होते, चमत्कार काहीतरी व्हावा त्यांना वाटत होतं. योगायोगाचा की त्यांना त्या ठिकाणी एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस पाण्यावर चालत आहे असा एक आज त्यांना स्वप्न होतं. त्यावेळेस त्यांनी तो प्रमाण मानून की आपण विदेश गमन करायचंय आणि निश्चय करू ते त्या ठिकाणी शिकागोला जाण्यासाठी राजी तयार झाले. शिकागोला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना लक्षात आलं की सर्व धर्म परिषदेमध्ये जे त्या ठिकाणी आयोजक होते, त्या आयोजकांनी त्यांना त्या ठिकाणी उपस्थित करून घेण्यास नकार दिला. नकार यासाठी दिला की म्हटले तुमची नोंदणी नाही, वेळेत नोंदणी नाही, आणि त्याचबरोबर तुम्ही कुणाचं शिफारस पत्र आणले. त्या ठिकाणचे ते रीतिरिवाज होते, ते रीतिरिवाज पाळण्यात आलेले होते. त्यामुळं स्वामी विवेकानंद हताश झाले. करायचं तर काय करायचं, राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही. कारण तिथं प्रत्येक शिकागो मधल्या प्रत्येक हॉटेलवर एक पाटी लिहिली होती, कुत्र्यांना आणि भारतीयांना याचा प्रवेश नाही, इतका विवेश त्याचा. आणि अशा वेळी करायचं तर काय करायचं, राहायचं तर कुठं राहायचं असा प्रश्न पडला. याच मध्ये लेडी संबर्ग नावाच्या महिलेची त्यांची भेट आहे. आणि त्या संबर्ग मॅडम त्यांना म्हटले की आपण बोस्टनला जाऊ, बोस्टन मध्ये माझं घर आहे, तिथं तुम्ही राहा. आणि बोस्टन मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते राहू लागले. राहत असताना त्या ठिकाणी हॉल विद्यापीठाचे प्राध्यापक जॉर्ज राईट यांनी, त्यांना माहित झालं की या ठिकाणी असा भारतातून कुणीतरी एक विद्वान या ठिकाणी आलेला आहे. त्या राईट महाशयांनी त्यांना बोलावलं. त्यांच्या काही चर्चा झाल्या. त्या चर्चेतून, संवादातून त्या हॉवर्ड विद्यापीठामध्ये ग्रीक भाषेचं अध्यापन करणाऱ्या, तत्वज्ञानाचा अध्यापन करणारे जे राईट होते, प्राध्यापक राईट, यांना त्यांचं महत्व लक्षात आलं विवेकानंदाचं. आणि मग पुन्हा राईटच त्यांना म्हणाले की तुम्ही शिकागोच्या धर्म परिषदेत जात नाही. त्यावेळेस विवेकानंद म्हणाले मी त्याच ठिकाणी जाण्यासाठी आलो होतो, परंतु त्या ठिकाणचे रीतिरिवाज, त्या ठिकाणचे नियम माझ्याकडून पालन करतात आले नाही, आणि म्हणून मी त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. परंतु या राईटने म्हटले की मी तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था करतो. असं म्हणून त्यांनी त्या आयोजकांना पत्र लिहिलं. आणि मग पुन्हा स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी गेल्यानंतर विवेकानंदाची त्या ठिकाणी उचित व्यवस्था झाली. 11 सप्टेंबर 1893 शिकागोची धर्म परिषद सुरू झाली. आणि आपल्याला माहित आहे
या धर्म परिषदेमुळे स्वामी विवेकानंदांचं नाव जगभर पसरलं. या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद उभा राहिले. ज्यावेळेस भाषणासाठी उभा राहिले, इतर सगळे धर्मपंडित होते. त्या धर्मपंडितांनी त्यांची भाषणं लिहून आणली होती. ती लिखित भाषणं होती, त्यांच्या प्रति अगोदर वाचल्या गेलेल्या होत्या, त्या प्रति वाचल्या जात होत्या. आणि प्रत्येक धर्मपंडित माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. परंतु स्वामी विवेकानंद ज्यावेळेस उभा राहिले त्यावेळेस त्यांनी माय सिस्टर अँड ब्रदर्स हे वाक्य ज्यावेळेस वापरलं त्याचप्रमाणे या वाक्याला, स्वामी विवेकानंदाच्या या वाक्याला टाळ्याचा प्रचंड कडकडाट आला आणि स्वामी विवेकानंद प्रसिद्ध झाले. त्या भाषणात ते म्हणाले, मित्रहो, माझा धर्म, मी माझ्या धर्माची पूर्वी काय सांगणार. माझा धर्म हा जगातला सर्वश्रेष्ठ असा धर्म आहे. त्या ठिकाणी धर्मग्रंथांची सगळ्यात रचना केली होती आणि आपला भगवद्गीता जी होती ती कुठेतरी खाली घातलेली सगळं. आपण माझं बंद करण्यासाठी जर टाळ्या वाजवत असाल तर तसंही सुचवा. मला जो वेळ दिला होता त्या दृष्टिकोनातून मी बोलत आहे. माझ्यासाठी मी 40 मिनिटाचा वेळ दिला होता आणि त्या 40 मिनिटाचं भाषण मी करणार हे मी तशी तयारी करून आलेलो होतो. मला हे शॉर्टमध्येही करतो. आपण जर करता असाल तर तसंही काही हरकत नाही. त्या धर्मग्रंथाची जी रचना केली होती त्यात भगवद्गीता शेवटी होती, खाली होती. स्वामी विवेकानंदांनी त्याच प्रसंगाचा लाभ उठवला. म्हणाले, मी काय माझ्या धर्माची थोरवी सांगणार. माझ्या धर्माची थोरवी या ठिकाणी रचलेले ग्रंथच सांगतील की माझा धर्म हा सगळ्या धर्माचा पाय आहे. आणि हे वाक्य वापरल्याबरोबर वैदिक धर्म हा सगळ्या धर्मांचा पाय आहे. या धर्माला कोणी धर्म संस्थापक नाही. या धर्माला कोणी धर्म संस्थापक नाही. वेद हे या धर्माचे प्रमाण आहेत आणि वेद हे अकैविषय आहे. तिथून स्वामी विवेकानंदांची अनेक भाषण झाली, त्यांचे अनेक अनुयायी झाले आणि या अनुयायांनी विवेकानंदांचं कार्य चालू केलं. त्या ठिकाणी थांबूया का? विवेकानंदांनी बघा 3 वर्षात त्या दिल्यानंतर त्यांची भाषणं झाली, त्यांना वृत्तपत्रातून त्यांचे फोटो येऊ लागले आणि त्यांची भाषणं होत असताना मुलांना भूक लागलेली. त्यांचे फोटो येऊ लागले वर्तमानपत्रातून आणि वर्तमानपत्रातून फोटो येत असताना त्यांची प्रसिद्धी इतकी प्रसिद्धी वाढली. लोक त्यांना तिथेच राहा म्हणू लागले. परंतु विवेकानंद म्हणाले नाही. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी लंका जिंकली, रावणाचा वध केला आणि रावणाचा वध केल्यानंतर त्या ठिकाणी विभीषण त्यांना म्हणाले होते की आता कशाला परत जाता, सीतामाई ते घेतलेले आहेत, लंका सोन्याच्या इथंच राहा. त्यावेळेस रामचंद्रांनी विभीषणाला उत्तर दिलं होतं, अति सर्मलई लंका नमे लक्ष्मण वंचते जन्मी जन्म भूमिष्य स्वर्गापती भगीश. माझी माता आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा महान आहे. तेच उत्तर विवेकानंदांनी विदेशातल्या लोकांना दिलं की माझी जन्मभूमी ही श्रेष्ठ आहे, मातृभूमी श्रेष्ठ आहे. मी परत माझ्या मायभूमीत जाणार आणि माझ्या मायभूमीची सेवा करणार. स्वामी विवेकानंद परत आले. त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली, रामकृष्ण मठाची स्थापना केली आणि या देशातील लोकांची सेवा चालू केली. अमेरिकेमध्ये एक युवती त्यांना भेटली. ती म्हणाली, विवेकानंद तुमच्याशी मला लग्न करायचं, लग्न करण्याची इच्छा आहे. त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणाले, नाही मी संन्यासी आहे, मी लग्न करू शकत नाही. त्यावेळेस ती युवती म्हणाली, नाही विवेकानंदजी, मला तुमच्यासारखा दैवत्यमान तेजस्वी असा मुलगा पाहिजे. विवेकानंद म्हणाले, तू मलाच मुलगा समज. हे त्यांचं उत्तर हे अतिशय प्रभावी उत्तर. मित्रहो, विवेकानंदाचं जीवन हे इतकं थोडं नाही की जे अगदी 20 मिनिटात 40 मिनिटात व्यक्त करावे. विवेकानंद हे खूप महान विभूती होते. मित्रहो, त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. आपल्याला राष्ट्र निर्माण करायचं आहे आणि हे राष्ट्राचे भाग्य विद्यार्थी युवक आहे. आणि हे युवक असल्यामुळे मी युवकांना पुन्हा एक आवाहन करतो की न थक्कर कधी द्यायचो उडाना आधी बाकी.
न थककर कभी गए तो उड़ाना भी बाकी है, जमीन थक हुई तो क्या आसमान आधी बाकी है. आपण अतिशय सक्षम आहात. आपण या देशाचे भावी नागरिक आहात. या देशाचे भावी नागरिक म्हणून आपण या देशाला समर्थपणे उभे करणार आहात. आपण आताच या उद्योजकांना वरंगी साहेबांना आश्वासन दिले की आम्ही उद्योजक होणार आणि निश्चितपणे ज्यावेळेस आपल्या देशामध्ये आपण निर्माण केलेल्या सर्व वस्तू वापरल्या जातील त्यावेळेस हा देश स्वयंपूर्ण बनेल, स्वावलंबी बनेल. आपण ते काम करूया. पूर्वेची अध्यात्म संस्कृती आणि पश्चिमेचं विज्ञान याचा सुरेख संगम घडवून एक मानवता धर्म निर्माण करूया. असा मानवता धर्म की ज्यामध्ये कुठलाही भेदभाव असणार नाही, ज्यामध्ये केवळ मानवता आणि मानवता असेल. आपण सर्वांचं, आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करते. मला या ठिकाणी बोलावलं, सन्मानित केलं, संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करते. स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांना वंदन करते आणि थांबतो. धन्यवाद.